नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहे एकदम झणझणीत आणि चमचमीत नॉनव्हेज रेसिपी, जी बनवण्यासाठी मी कोणतंही काश्मीरी लाल तिखट वगैरे वापरलेलं नाही आहे. घरगुती मसाल्यापासूनच बनवलं आहे. पण किती छान कलर आला आहे बघा. आणि आपल्या तांबड्या रस्स्याला पण खूप छान कट आला आहे. तर चला सुरू करूया ह्या रेसिपीला. तर बघा, मी इथं 1 किलो मटण घेतलं आहे. आता हे मटण मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जे त्याच्यामध्ये मांदा असतं ते मी साईडला काढून घेतलं आहे. आता मी हे मटण स्वच्छ धुवून घेते आणि आपण हे एकदम सिंपल पद्धतीनंच बनवणार आहे, पण एकदम टेस्टी असं मटण फ्राय बनवणार आहे मी. मटण फ्रायला जास्त ग्रेव्ही वगैरे नसते, त्यामुळे मी जास्त ग्रेव्ही वगैरे केलेली नाही आहे. तर बघा, इथं मी मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता कुकरमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे, 1-2 चमचे तेल घातले आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी. आता कांदा थोडासा परतून घ्यायचा, थोडासा लाल रंगापर्यंत थोडासाच परतून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी साईडला काढून ठेवलेलं मांद्यामुळे आपल्या मटणला छान म्हणजे तेल सुटतं आणि छान पण लागतं खायला. त्यामुळे थोडंसं मांदं घालायचंच, जास्त पण नाही घालायचं. जास्त घातलं की आपला म्हणजे रस्सा वगैरे जास्त तेलकट होऊ शकतो, त्यामुळे थोडंसंच मांदं घालायचं आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. आता त्याच्यामध्येच घातले मी एक अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मीठ घातले मी. आणि आता हे परतून घेणार आहे थोडंसं. आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे आपलं स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालायचं आणि थोडंसंच 1-2 मिनिट परतवून घ्यायचं आणि एक 5 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं मिठाचं पाणी सुटलं पाहिजे. थोडंसं मिठाचं पाणी सुटलं की आपल्या मटणला पण टेस्ट छान येते. त्यामुळे एक 5 मिनटं झाकून ठेवायचं आणि त्याला छान पाणी सुटून द्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईकही करायला विसरू नका. बघा, आता आपल्या मटणला थोडंसं पाणी सुटलं आहे आणि मी इथं गरम केलेलं पाणी घातलं आहे. त्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं म्हणजे मटण पटकन शिजतं. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जास्त पण शिट्ट्या नाही करायच्या, नाहीतर खूप मटण शिजलं जातं. त्यामुळे मी इथं 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि बघा, मी इथं मटण फ्रायसाठी मी इथं 2 कांदे, 2 टमॅटो, लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. आता हा सगळा कांदा टमॅटो वगैरे मी सगळं चिरून घेतलं आहे बघा. आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मसाल्यामध्ये वाटण्यासाठी. आणि रश्श्यासाठी घेतले मी इथं 2 चमचे तीळ, 2 ते 3 चमचे तीळ, खोबरं, अद्रक, थोडासा गरम मसाला, लसूण, 2 चमचे जिरं आणि कोथिंबीर. आणि गरम मसाल्यामध्ये घेतले मी दालचिनी, लवंग, मिरी, चक्रीफूल आणि एक मसाला वेलची घेतली आहे. आता हा सगळा मसाला मी भाजून घेणार आहे. तीळ, जिरं आणि गरम मसाला छान भाजून घ्यायचा. आणि थोडंसं तीळ तडतडायला लागले की हा मसाला काढून घ्यायचा. बघा, आता थोडंसंच परतून घेतलं आहे मी, जास्त पण परतवायचं नाही आहे कारण त्याची कडवट चव लागेल मग. आता 1 चमचा तेल घातले मी त्याच पॅनमध्ये आणि खोबरं, लसूण आणि अद्रक मी थोडंसं परतवून घेणार आहे. थोडंसं खोबरं वगैरे भाजून घ्यायचं म्हणजे रशाला टेस्ट छान येते. बघा, आता गोल्डन रंगावर खोबरं भाजलेलं आहे आपलं. आता त्याच्यामध्ये घालायचं अद्रक आणि लसूण पण थोडंसं परतवून घ्यायचं, जास्त पण नाही परतवायचं, थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, आता लसूण पण छान भाजलेलं आहे. आता हे सर्व काढून घ्यायचं आणि आपल्याला जो मटण फ्रायसाठी लागणारा मसाला आहे, कांदा टमॅटो वगैरे, ते आता आपण भाजून घेऊया. त्यासाठी मी इथं 1 पळी तेल घातलेलं आहे. आपल्या तेलाच्या ह्याच्या भांड्यामध्ये जी पळी असते त्यांनीच 1 पळी तेल घातले मी. आणि लसूण, अद्रक आणि कांदा, खोबरं हे सगळं मी थोडंसं परतवून घेणार आहे आणि हे थोडंसंच भाजून घेणार आहे मी. आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं टमॅटो घालून थोडंसं परतवून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे काय होतं, आपलं टमॅटो लगेच भाजलं जातं, मऊ पडतं. त्यामुळे थोडंसं मीठ घातले मी इथं आणि
थोडा वेळ परतून घेणार आहे मी. बघा हे असं. तुम्ही जर ह्या पद्धतीने रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली. बघा आता हे दोन्ही मसाले मी व्यवस्थित भाजून घेतलेत. आता ह्याची पेस्ट करून घेणार आहे मी दोन्ही मसाल्याची. तर बघा इथं आपली रश्श्यासाठी लागणारी आणि मटण फ्रायसाठी लागणारी दोन्ही ग्रेव्ही करून तयार आहेत. तर बघा इथं आपलं मटण पण छान शिजलेलं आहे. आणि हे छोट्या मुलांसाठी सूप वगैरे तुम्ही काढू शकता, असंच पिवळं सूप, कारण हे खायला छान लागतं. छोटी मुले या आवडीने खातात, त्यामुळे असं आधी हळद मीठ घालून तुम्ही शिजवून घेतलं तर छोट्या मुलांसाठी हे सूप खायला खूप पौष्टिक असतं. तर आपलं मटण पण छान शिजलं आहे. आणि आता एका पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातले आणि मटण फ्रायसाठी लागणारा मसाला मी आता परतून घेणार आहे. मसाला एकदम व्यवस्थित सगळा घालून घ्यायचा, काही वाया जाऊन द्यायचं नाही. तर इथं थोडंसं परतून घेतलं आहे बघा मी. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आपले सगळे मसाले. तर त्यासाठी मी इथं घेतले अर्धा चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा धनेपूड, 1 चमचा तयार मटण मसाला, थोडीशी हळद आणि घरगुती चटणी घेतली आहे मी 2 ते 3 चमचे. आता हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. एकदम मसाला सगळा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये घातले मी 1 पळी आपलं आळणी रस्सा घातला आहे. त्याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही पाणी घालण्याऐवजी हा आळणी रस्साच मसाल्यामध्ये घाला, म्हणजे मसाल्याला छान टेस्ट येते. आणि आपल्याला हे थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघा आता तेल सुटलं आहे आपल्या ग्रेव्हीला छान. त्याच्यामध्ये घालायचे मटणच्या फोडी घालून घ्यायच्या आणि छान परतवून घ्यायचं सगळं. फोडींना मसाला एकदम व्यवस्थित लागला पाहिजे. एकदम हलक्या हाताने परतवून घ्यायचं, नाहीतर आपलं मटणच्या फोडी तुटू शकतात. त्यामुळे एकदम हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं. तर बघा आता हे व्यवस्थित मिक्स झाले. आणि झाकण ठेवून 1-2 मिनटंच वाफ काढणार आहे मी, कारण जास्त नाही काढायची. मटण आपलं चांगलं शिजलेलंच आहे. बघा आता 2 मिनटं वाफ काढली मी आणि किती छान कट पण आला आहे त्याला. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे साईडला ठेवून द्यायचं. बघा खूप छान झालं आहे. जास्त ग्रेव्ही पण मी केलेली नाही आहे, कारण मटण फ्राय हे असंच असतं, जास्त ग्रेव्ही नसते त्याला, त्यामुळे मी जास्त ग्रेव्ही केलेली नाही आहे. बघा इथं आपलं मटण फ्राय झालेलं आहे. आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आपली रस्सा बनवायला घ्यायचा. तर मी कुकरमध्येच बनवणार आहे. तर मी 2 ते 3 चमचे तेल घेतले आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचा मसाला छान परतवून घ्यायचा. सगळे मसाले आपण भाजूनच घेतले, त्यामुळे जास्त पण परतवून घ्यायची गरज नाही आहे, थोडंसं भाजलं तरी चालतं. बघा आता हा मसाला मी एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहे. मसाला छान भाजला की रश्शाला वगैरे पण छान म्हणजे तर्री पण सुटते छान. आणि जेवढा मसाला जास्त भाजेल तेवढा टेस्ट पण छान लागते. आणि आता ह्याच्यात घेतले मी आपलं घरगुती चटणी घेतली आहे 3 ते 4 चमचे आणि 1 चमचा तयार मटण मसाला घातला आहे मी. आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं, चटणी वगैरे त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि बघा असं थोडंसंच मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं आळणी रस्सा घालणार आहे. आपल्या मसाल्याला छान तेल सुटेल, त्याच्यामुळे थोडंसं आळणी रस्सा घातला की मसाला पण छान भाजेल आणि तर्री पण सुटेल. तर बघा थोडंसं भाजून घ्यायचं आणि तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे आपण तयार केलेला आळणी रस्सा. बघा आता मसाला पण छान भाजला आहे आणि त्याला छान तेल सुटले. आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपण बनवलेला आळणी रस्सा. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे पीस पण ठेवलेत, थोडेसे पीस पण ठेवायचे, छान रश्शाला टेस्ट येते. आणि बघा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घातले, आपल्या गरजेनुसार गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता. गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, त्यामुळे टेस्ट छान येते गरम पाण्यामुळे आणि कट पण छान येतो रश्शाला. आणि थोडंसं मीठ घातले मी इथं, मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्यामुळे थोडंसं मीठ घातले मी. आणि आपल्याला रश्शाला एक उकळी काढून घ्यायचे. तर बघा रश्शाला पण छान उकळी आलेली आहे आणि कट बघा किती आला आहे, एकदम तर्री भरपूर आली आहे त्याला. आणि तयार आहे आपला झणझणीत तांबडा रस्सा.
तर बघा किती छान दिसते. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका. बघा आपलं मटण फ्राय पण किती भारी दिसतंय, दिसायला किती छान दिसतंय, बघूनच तोंडाला पाणी सुटते. तर तयार आहे आपलं चिकन फ्राय आणि तांबडा रस्सा. तर आपण हे सर्व करून घेऊया. तर बघा इथं मी थाळी तयार केली आहे, त्याच्यासोबत कांदा, टमॅटो आणि लिंबू तर पाहिजेच. आणि तयार आहे बघा आपली मटण थाळी. आणि कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली. थँक्यू.